नमस्कार. काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या पर्यटकांवरती जो नृशंस अशा प्रकारचा हल्ला झाला आणि त्यामध्ये अनेकांचे बळी गेले, अनेकांची हत्या करण्यात आली, त्याचा बदला म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये जे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्याचा आज पहिला वर्धापन दिन. गेल्या वर्षी 7 मेला ते सुरू झालं होतं. ते औचित्य साधून आणखीन काही भावनात्मक निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा घोषित करतील असा अंदाज होताच. कारण देशहिताचे, देशाला पुढे नेणारे व्यावहारिक निर्णय या लोकांना घेताच येत नाहीत. यांचा सगळा भर धार्मिक आणि भावनात्मक मुद्द्यांवरती. या लोकांचं सगळं राजकारण जे चालतं ते याच आधारावरती चालतं. त्यानुसार वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताला, आत्तापर्यंत जे राष्ट्रीय गीत होतं त्याला आता जनगण मनप्रमाणेच राष्ट्रगीताचा दर्जा दिला गेल्याची घोषणा झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल त्या ठरावाला मान्यता दिलेली आहे. आपल्या पक्षाचे जे अल्पबुद्धी आणि धर्मांध समर्थक आहेत ते कशामुळे नेमके सुखावतात, काय केल्यानं त्यांचा धार्मिक अहंगंड कुरवाळला जातो, ते नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अगदी अचूकपणे आणि नेमकेपणानं ठाऊक आहे. त्यानुसार मग थोड्या कालावधीनंतर, थोड्या दिवसांच्या अंतराने अशा प्रकारचे निर्णय जाहीर करून आपला अंधभक्त वर्ग धर्माच्या, राष्ट्रवादाच्या, पोकळ राष्ट्रवाद अर्थात त्या नशेमध्येच कसा राहील याची ते परफेक्ट अगदी काळजी घेतात. ते केल्यामुळं मग ज्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी ते ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं, तोच पाकिस्तान उलट आज जगाच्या दृष्टीनं कसा महत्त्वाचा देश बनलेला आहे. चीन असेल, रशिया असेल, सगळे आखाती देश असतील, दुबई आणि UAE वगैरे सगळे, किंवा खुद्द अमेरिका असेल, पाकिस्तान त्या सगळ्यांच्याच गळ्यातील आता कसा ताईद बनलाय हे वास्तव या नशेमुळे अंधभक्तांच्या लक्षातच येत नाही. या आपल्या सगळ्या अंधभक्त समर्थकांना धार्मिक नशेच्या आणि पोकळ राष्ट्रवादाच्या गोळ्या अधूनमधून जर नाही पुरवण्यात आल्या तर कदाचित ते अचानक भानावरती येऊन काही प्रश्न विचारू शकतील याची धास्ती नरेंद्र मोदी आणि अमित शहांना बहुधा वाटत असते. जसे की जर नशा कमी पडलेल्या एखाद्या आपल्या अंधभक्ताने त्यांना विचारलं की आपली हिंदुत्ववादी सत्ता येऊन तब्बल 12 वर्ष उलटली या देशावरती, आपण किमान 12 काश्मीरी पंडितांच्या निर्वासित कुटुंबांना पुन्हा त्या काश्मीर खोऱ्यामध्ये नेऊन त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये वसवलंय का, तर आपण त्या आपल्या भक्तांना काय उत्तर देणार? नशेतून जाग आलेल्या एखाद्या आपल्या अंधभक्ताने जर आपल्याला विचारलं की ते कलम 370 रद्द केल्यानंतर अन्य भारतीयांना काश्मीरमध्ये जमीन जुमला, प्रॉपर्टी वगैरे घेता येणार होती, एका अदानीच्या व्यतिरिक्त अजून किती भारतीयांना तिथं जमीन जुमला घेता आला, असा जर प्रश्न कोणी विचारला तर आपण काय उत्तर देणार? जर एखाद्या अंधभक्ताने त्याची नशा उतरल्यानंतर आपल्याला विचारलंच की त्या लेह लडाखमध्ये आपल्या आवडत्या उद्योगपतींचा प्रवेश विना अडथळा व्हावा म्हणूनच सोनम वांगचुक यांना जेलमध्ये डांबून त्यांचा आवाज आपण दाबला का, तर आपण त्याला काय उत्तर देणार ना? चुकून माकून आपल्या एखाद्या अंधभक्ताचा कधी विवेक जागा झाला आणि त्याने आपल्याला विचारलं की आदरणीय मोदीजी, आपण तर जागतिक अर्थसत्तेमध्ये 4थ्या स्थानावरून 3ऱ्या स्थानाकडे वेगाने चाललेलो होतो, त्यासाठी आपण तो आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवले होते, सगळीकडे DJ वगैरे लावले होते, मग आता आपण अचानक ते 3ऱ्या स्थानाच्या ऐवजी 6व्या स्थानावरती कसे काय खाली घसरलो, तर आपण त्याला काय उत्तर देणार? चुकून माकून एखाद्या अंधभक्ताने गोदी मीडियाच्या ऐवजी दुसरे कुठले तरी चॅनल पाहिले किंवा दुसरं काही ऐकलं, वाचलं आणि समजा त्याला जर समजलं की डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक तळाला जाणारं आशियाई चलन म्हणजे आपला भारतीय रुपया आहे आणि 2014 साली आपले मोदीजी सत्तेत येताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत जी 60-62 रुपये होती ती आता 95 आणि त्याहीपेक्षा खाली कशी घसरत चाललेली आहे,
तर त्या प्रश्नाला आपण काय उत्तर देणार? धार्मिक पोकळ राष्ट्रवादाच्या नशेची मात्रा कमी पडलेल्या एखाद्या अर्धजागृत अंधभक्ताने समजा जर विचारलं की आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील लाखो लोक आपला देश आणि आपलं भारतीय नागरिकत्व कायमच्यासाठी सोडून का परदेशांमध्ये जाऊन तिकडे सेटल होत आहेत? शिक्षणासाठी परदेशांमध्ये गेलेले आपले लाखो भारतीय विद्यार्थी का तिकडेच सेटल होत आहेत कामधंदे शोधून? शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्या या महान मायदेशात का परत येत नाहीयेत? तर अशा त्या सगळ्यांच्या प्रश्नांना आपण काय उत्तर देणार? आणखी असे शेकडो प्रश्न नशा उतरलेले अंधभक्त विचारू शकतात. ते व्हायला नको असेल तर त्यांना देवा धर्माचे पोकळ राष्ट्रवादाचे डोस पाजणं सुरूच ठेवायला लागतं. मोदी शहा तेच करतात. आता काल घेण्यात आलेला हा वंदे मातरमला राष्ट्रगीत दर्जा देण्याचा निर्णय त्यातलाच आहे. साधारण 100-1 वर्षांपूर्वी जेव्हा या वंदे मातरम गीताच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या कडव्यांवरून वाद निर्माण झाले होते त्या काळी, तेव्हा तो वाद टाळण्यासाठी आणि देशाच्या सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणताही अडथळा त्यामुळे येऊ नये यासाठी जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या 3 थोर नेत्यांनी एकत्र बसून त्यावरती तोडगा काढला होता. त्या वंदे मातरम गीताची त्याची पहिली 2 कडवी गायला कोणाचीही हरकत नव्हती. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांमध्ये त्यावेळेला पहिली 2 कडवीच गायली जावीत अशा प्रकारचा निर्णय तेव्हा घेण्यात आला. त्या तिघांच्या समितीने तो घेतला आणि तोच पुढे जेव्हा आपलं संविधान निर्माण होत होतं त्यावेळेला संविधान सभेतील राष्ट्रगीत समितीने सुद्धा तो कायम केला. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा, मोहन भागवत हे सगळे जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षाही अधिक फार मोठ्या उंचीचे महान नेते आहेत. त्यामुळे त्यांचे निर्णय हे फिरवू शकतात, नाही का? चालायचंच. प्रश्न काय आहे प्रेक्षक हो? वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये आपला हा जो भारतीय भूप्रदेश आहे त्यामधील निसर्ग संपन्नतेचं वर्णन केलेलं आहे आणि त्या निसर्गाला प्रणाम केलेला आहे, वंदन केलेलं आहे. परंतु पुढच्या कडव्यांमध्ये भारताला, आपल्या या देशाला भारत मातेचं स्वरूप देऊन दुर्गा देवीच्या स्वरूपामध्ये तिला वंदन करण्यात आलेलं आहे, तसं वर्णन करण्यात आलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आदी सगळेच धर्मीय सहभागी होते. हे जे आत्ताचे संघ भाजपवाले आहेत यांचे बापजादी, यांचे पूर्वज सोडले तर बाकी जवळपास सारे देशवासीय देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आंदोलनात सहभागी होते. त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. हिंदूंमध्ये बरेच कट्टर लोक तेव्हाही होते आणि आता तर त्याची संख्या वाढलेलीच आहे. तसेच मुस्लिमांमध्ये सुद्धा आहेत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांनंतरची पुढची जी 3 किंवा 4 कडवी आहेत ती आम्ही म्हणणार नाही अशी भूमिका त्यावेळेला काही मुस्लिमांनी घेतली. पूर्ण वंदे मातरमला त्यांनी विरोध केला नव्हता किंवा त्यामुळे ते RSS सारखे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातूनही बाजूला राहिलेले नव्हते. वंदे मातरम म्हणत अनेक मुस्लिम क्रांतिकारक सुद्धा फासावर चढलेले आहेत. राष्ट्रगीत हे या देशातील सर्व धर्मीयांच्या भावनांचा आदर करणारा असावं आणि त्यात धर्म डोकावणारच असेल तर मग एकच धर्म का? बाकीच्या सगळ्या धर्मांचाही त्यात उल्लेख यावा इतकीच अपेक्षा होती. आणि त्यात गैर काय लोक, तुम्हीच विचार करा. मुस्लिम लीग, फाळणी वगैरे हा सगळा त्या वादानंतरचा इतिहास आहे. हे संघ भाजपवाले आता वंदे मातरमसाठी इतका अट्टहास करतायत, परंतु यांचे बापजादे, यांचे पूर्वज काही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या वेळेला ते आंदोलन सुरू होतं सगळीकडे त्यावेळेला कधीही रस्त्यावर उतरून वंदे मातरम म्हणत मोर्चे वगैरे या लोकांनी काढले नव्हते. यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचा वंदे मातरमला प्रचंड विरोध होता म्हणून RSSने आपल्या शाखांमध्ये म्हणण्यासाठी वंदे मातरमच्या ऐवजी ते त्यांचं दुसरं गीत नमस्ते सदा वत्सले ते पुण्यातून एक ठिकाणावरून खास तयार करून घेतला. हा इतिहास आहे. संघाला तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिशांची नाराजी आणि राग नको होता आणि आता त्यांचेच आजच्या काळातले हे आधुनिक वारसदार आपल्याला राष्ट्रभक्ती शिकवत आहेत. म्हणजे पहा,
देशासाठी लोक हो लढले, तुमचे माझे आपले सगळ्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा वगैरे, आणि तेव्हा यांचे आजोबा पंजोबा त्या आपल्या आजोबा पंजोबांची टिंगल टवाळी ओढवायचे, आणि आता हेच लोक आपल्याला राष्ट्रभक्तीचे धडे देत आहेत. खरं तर जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत, आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि आपलं संविधान या तिन्हींना सुद्धा या लोकांचा प्रथमपासूनच प्रचंड विरोध राहिलेला आहे. भविष्यात जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा आम्ही हे सगळ्या या तिन्ही गोष्टी बदलून टाकूच असा निर्धार या लोकांनी आपला देश स्वतंत्र होताना त्या काळातच केलेला होता. तुम्ही जुने ऑर्गनायझरचे अंक काढून पहा. ते संभाजी भिडेसारखे लोक आपल्या तिरंग्याला आजही कसं फडकं वगैरे बोलतात आणि त्याचा वारंवार अपमान करतात. त्याचे अनेक दाखले मागच्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत ना. तुम्ही सुद्धा त्या संभाजी भिडेच्या अनेक क्लिप पाहिल्या असतील अशा प्रकारे बोलण्याच्या. या लोकांना तो सनातन मनुवादी वर्णवर्चस्ववादी वैदिक धर्माचा भगवा ध्वज या देशाचा राष्ट्रध्वज बनवायचा आहे, ज्याचा खरं म्हणजे आपल्या शिवरायांच्या भगव्या ध्वजाशी आणि शिवरायांच्या विचाराशी काडीचा सुद्धा संबंध नाही, ज्याचा खरं म्हणजे आपल्या संत विचारांची काडीचा सुद्धा यात किंचित पण संबंध नाही. आज त्यांनी जनगण मन आणि वंदे मातरम एक समान केलेलं आहे. उद्या म्हणजे सत्तेत जर हे लोक राहिलेच तर अजून काही वर्षांनी हळूच देशाला आपल्या 2-2 राष्ट्रगीतांची गरज काय असा प्रश्न यांच्यापैकी कोणीतरी उपस्थित करून जनगण मन बाद सुद्धा करून टाकतील. आणि ते झालं की मग संविधान. आपल्याकडे मनुस्मृतीसारखी अतिउच्च दर्जाची घटना उपलब्ध असताना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या या नव्या संविधानाची आपल्या देशाला गरजच काय असा प्रश्न RSSने आणि त्यांचे समर्थक असलेल्या लोकांनी तेव्हाच उपस्थित केला होता देश स्वतंत्र होताना. त्यामुळे राष्ट्रगीत बदलून झालं, राष्ट्रध्वज बदलून झाला की मग संविधान. त्या गोळवलकरांनी जे लिहून ठेवलंय अगदी त्यानुसार तंतोतंत या लोकांची सगळी वाटचाल सुरू आहे. सगळे निर्णय पहा तुम्ही. या देशातील बहुजनांना जर पुन्हा एकदा या वर्णवर्चस्ववाद्यांकडून गुलामीच्या बेड्या आपल्या हातापायामध्ये अडकवून घेण्याची घाई झालेली असेल, तीव्र इच्छा निर्माण झालेली असेल तर कोण काय करणार ना. लोक हो, एक उदाहरण पहा आजचं. मागे आपल्या त्या ठाण्याजवळ आमच्या बदलापूरच्या एका शाळेमध्ये चिमुरड्या मुलींवरती अत्याचार झाला. त्यामधला आरोपी तो अक्षय शिंदे, त्याला पोलिसांनी बनावट एन्काउंटर वगैरे करून मारून टाकलं. ते असो, पण त्या शाळेचे ते संचालक आपटे वगैरे आडनावाचे त्या संचालकांवरती कोणती कठोर कारवाई झाली? ते आपटे पेंडसेंच्या ऐवजी जर बहुजन आडनावाचे असले असते तर असे मोकळे राहिले असते? ते सुद्धा जाऊ द्या. परंतु त्या मुलींच्या पुढच्या शिक्षणाचा सगळा खर्च सरकार करेल, आम्ही त्या मुलींसाठी येऊ करू तेऊ करू, अशा काय काय घोषणा त्यावेळेला या सरकारने केलेल्या होत्या. काहीही झालेलं नाही त्यापैकी. ही आजची बातमी आहे महाराष्ट्र टाइम्समधली. पहा, आपल्या राज्यात लोक हो, आपल्या महाराष्ट्रात रोजच्या रोज मुलींवर महिलांवरती अत्याचारांच्या घटनांनी सध्या कळस गाठलेला आहे. रोजच्या रोज अनेक मुली आणि महिला आपल्या मुंबईसह राज्यातून गायब होत आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री जे की गृहमंत्री सुद्धा आहेत ते काय करत आहेत तर तिथे नाशकात कुंभमेळ्याची धर्मध्वजा उभी करण्यामध्ये मग्न आहेत. कुंभमेळ्यासाठी हजारो झाडं जे तोडली गेली त्याचं समर्थन करत आहेत. या लोकांचे हे प्राधान्यक्रम जर बहुजन लोक समाजाला दिसत नसतील किंवा दिसत असून सुद्धा त्या मागचा गर्भितार्थ त्यांच्या लक्षात जर येत नसेल तर मग आता त्यांना फुले शाहू आंबेडकर कुठून वाचवायला येणार आहेत पुन्हा? केवळ महाराष्ट्रच नव्हे आपला, तर एकूणच देशभरामध्ये मागच्या काही या 10-12 वर्षांमध्ये महिलांवरील अन्याय अत्याचारामध्ये झालेली प्रचंड भयंकर अशी वाढ आणि त्यावरती कुणाचाही अजिबात अंकुश नसणं, हे षडयंत्र जर बहुजन महिलांच्याच लक्षात येत नसेल तर मग आता कुठले राजा राम मोहन राय वगैरे त्यांना आता या काळामध्ये वाचवायला येणार आहेत? जर सगळ्यांनीच आपल्या डोळ्यांवरती भोंदू हिंदुत्वाची, खरं म्हणजे ते हिंदुत्व नाही मनुवाद, त्या मनुवादाची झापडं स्वखुशीने लावून घ्यायचं ठरवलेलंच असेल
तर मग कोण काय करू शकतं. साला या मूर्खांसोबत जसं सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं आपल्यासारखे लोक आणि आपली पोरंबाळं भविष्यात नाहक जळणार याचंच वाईट वाटतं, बाकी काही नाही. बोला जय श्रीराम. धन्यवाद.